आ गया है मुब्रा का सबसे शानदार मेला। एम्बेली रोड पाम रिवेरिया के बाजू में लंदन ब्रिज का मजा ले और साथ ही साथ यूरोप का शहर भी देखे। ट्विस्टर, आसमानी झूला, महाराजा ट्रेन, जंपिंग रोप, लॉन्ग टावर, वाटर बोट और बहुत कुछ ऐसे यूनिक झूले और राइड्स का मजा ले। साथ ही फूड कोर्ट में स्नैक्स और मील्स भी एंजॉय करें। शाम 5 बजे से मेला ओपन होता है। 25 तारीख तक आप इस मेले का पूरा मजा ले सकते हैं। तो जल्दी से अपनी फैमिली के साथ मुब्रा के सबसे शानदार मेले में आए और एंजॉय करें। अमरावती की प्रचार सभा में मनसे प्रमुख राज ठाकरे की हेड स्पीच। कहा, मेरी सत्ता आई तो एक भी मस्जिद पर लाउडस्पीकर नहीं रहेगा। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। महाराष्ट्र विधानसभा के चुनाव चल रहे हैं और ऐसे में इन चुनावों में कयासों के विपरीत, चर्चाओं के बिल्कुल अलग महाराष्ट्र नवनिर्माण सेना और उसके प्रमुख राज ठाकरे ने भूमिका ली अकेले चुनाव लड़ने की। पार्टी अपने दम पर चुनाव लड़ेगी, ये उन्होंने घोषणा की और इस घोषणा के बाद सब जगह उन्होंने अपने उम्मीदवार भी उतारे हैं और इन उम्मीदवारों के प्रचार में अब राज ठाकरे लग चुके हैं। मगर इस प्रचार के कुछ ही दिन पहले उन्होंने एक मीडिया हाउस पर बात करते हुए, बिल्कुल टॉक शो में बात करते हुए उन्होंने बात कही राज्य में सरकार बनाने की, और वो सरकार वो बीजेपी के साथ बनाने की बात उस टॉक शो में कर रहे हैं। तो अब पिछले कुछ वर्षों से बिल्कुल हिंदुत्वमय हो चुके राज ठाकरे ये अब लगातार पिछले एक लंबे अरसे से लगभग 2-2.5 वर्ष का समय हो चुका है, 3 वर्ष का समय हो चुका है कि वो मुसलमानों को निशाने पर ले रहे हैं। कई सारे मुसलमान महाराष्ट्र नवनिर्माण सेना से जुड़े हुए, उसके अलग अलग विंग्स जो है, वाहतुक सेना है, लोकाधिकार समिति है, अन्य कई ऐसे उससे सेल्स बने हुए हैं उसके, उसमें जुड़े हुए ये मुसलमान, और उनका ध्यान न रखते हुए और इस पार्टी के लिए अपना खून पानी एक कर अपनी जान देने वाले मुसलमानों का भी ध्यान न रखते हुए राज ठाकरे लगभग पिछले 3-4 वर्षों से मुसलमानों को और उनके धार्मिक स्थलों को लगातार निशाना बना रहे हैं। बांद्रा बैंड स्टैंड का जो चिल्ले वाला मामला था वो तो आपको पता ही होगा, और महाराष्ट्र में सबसे पहले मस्जिदों पर लाउडस्पीकर का मुद्दा उठाने वाले भी राज ठाकरे थे। अब इन्हीं राज ठाकरे ने 7 नवंबर को अमरावती के अपने उम्मीदवार के लिए अमरावती में एक प्रचार सभा ली। उस प्रचार सभा में उनकी शुरुआत ही मुसलमानों से हुई। 1.5-2 घंटे का भाषण है, जिसके 7 मिनट का ये अंश हम आपको दिखा रहे हैं कि किस तरह से मुस्लिम द्वेष से अब राज ठाकरे पूरी तरह से भर चुके हैं और उनका ये जहर बाहर आ रहा है। अमरावती का उन्होंने एक वहां पर उदाहरण भी दिया। लोकसभा चुनाव जीतने के बाद नवनीत राणा के खिलाफ किस तरह के यहां पर भौंडे प्रदर्शन किए गए और पाकिस्तानी झंडे भी लहराए गए, जबकि वो बात बिल्कुल झूठ थी। प्रशासन ने, पुलिस ने उसको नकारा था। अब राज ठाकरे इतना बड़ा झूठ बोलकर गुमराह कर रहे हैं। मुस्लिम फोबिया, इस्लामोफोबिया से ग्रसित राज ठाकरे क्या कह रहे हैं? उनके मंसूबे हैं भाजपा के साथ सरकार बनाने की, इसलिए वो शिवसेना शिंदे गुट और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर भी हमला कर रहे हैं। वो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट पर भी हमला कर रहे हैं। तो ये अलग नीति है भाजपा की, राज ठाकरे की मिली जुली, मगर निशाने पर मुसलमान है। क्या हेड स्पीच है पूरी हम सुना रहे। औरंगाबाद से निकली गुस्ताखे नबी के मामले में जो तिरंगा रैली, उसको भी उन्होंने इसमें लिया है। तो सुनिए राज ठाकरे की ये हेड स्पीच और अपना फैसला कीजिए। मी आता इथे अमरावतीमध्ये आल्यावरती माझा मी मोबाईल ऑन केला आणि ऑन केल्यावरती मला तिथे एकाने मला एक क्लिप पाठवली आहे। मला आज इथे जर स्क्रीन असता ती आधी मिळाली असेल तर मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलं असतं। एक मुसलमान मौलवी याने फतवा काढलाय। फतवा मी आमच्या लोकांकडे देतो, तुम्ही जरा लोकांपर्यंत पोहोचवा ते सगळं। हे सगळे मुसलमान आता मशिदीमध्ये फतवे काढायला लागलेत। की काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला
सर्व मुसलमानांनी एक गठ्ठा मतदान करायचं असे फतवे निघतायत. आणि ते आता लोकसभेला पण जाणवलं तुम्हाला. एक गठ्ठा जातात, एक गठ्ठाच्या गठ्ठा आम्हीच विखुरलेले. या लोकांच्या धांगडधिंग्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष होता आणि आहे आणि राहील. या आपल्या मुंबईच्या शिवतीर्थावरनं मी सांगितलं होतं, या सगळ्या बचतींवरचे यांचे सगळे भोंगे पहिल्यांदा उतरवून टाका. बंद झाले होते. उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेला. सगळ्या मशिदींवरचे भोंगे बंद झाले होते. आणि मी सांगितलं होतं की जर समजा हे भोंगे बंद नाही झालेत, माझा महाराष्ट्र सैनिक तिकडे जाऊन हनुमान चालीसा म्हणेल त्या मशिदीच्या समोर. हे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सरकारने माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती जवळपास 17,000 महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या. म्हणजे ही माणसं कोणाची आहेत जरा बघा. त्यांना जपतायत आणि माझ्या मुलांवरती केसेस टाकतायत. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती त्यांनी एक मजार बांधली होती, तिथे छोटी अनधिकृत समुद्रात. मग मी ज्यावेळेला ती जाहीररित्या ज्यावेळेला ती दाखवली सगळ्यांसमोर की अनधिकृत बांधकाम कसं चालू आहे, मग ती रात्रीच्या रात्री पाडली गेली. हिंमत कशी होते यांची. हिंमत एवढ्यासाठीच होते कारण ही आमची बुळबुळीत सरकार जी आहेत ना, जी कोणत्या भूमिका घेत नाहीत. कशाला आपल्याला मतं हवी आहेत त्यांची, कशाला मतं हवी आहेत त्यांची. मी तुम्हाला आत्ता सांगतो, राज ठाकरेचा शब्द आहे, उद्या तुम्ही माझ्या हातामध्ये जर या महाराष्ट्र राज्याची सत्ता जर समजा हातामध्ये दिलीत, एकाही मशिदीवरती एकही भोंगा तुम्हाला दिसणार नाही या महाराष्ट्रामध्ये. हे रस्त्यावरती येऊन नमाज पडतात. तुमचा धर्म तुमच्यापाशी. कोणताही धर्म दरवाजा तुमच्या घराच्या उंबरठा उलटून बाहेर आला नाही पाहिजे. आता परवा मध्यंतरी त्या कोणतो संभाजीनगरचा कोणतरी तिकडचा आमदार होता ना, खासदार होता, इम्तियाज जलील, हजारो मुसलमानांचा तिकडनं एक मोर्चा काढला, मुंबईमध्ये आणला. तुम्ही पाहिला असेल. हिंमत कशी झाली यांची. हिंमत कारण झाली, एवढ्यासाठी झाली कारण काँग्रेसचे खासदार निवडून आले, शरद पवार गटाचे खासदार निवडून आले. उद्धव ठाकरे तिकडे जाऊन तर काय त्यांचं झालेलंच आहे, आटपलेलाच आहे विषय त्यांचा. एक माणूस मुख्यमंत्री झाल्यावरती स्वतःच्या वडिलांच्या पुढे असलेलं हिंदू हृदय सम्राट हे बिरुद 2.5 वर्ष बाजूला काढतो का. काँग्रेस आणि एनसीपीच्या लोकांना वाईट वाटेल. माननीय बाळासाहेबांच्या अगोदरचा हिंदू हृदय सम्राट तू काढून टाकतो. उरलं काय. या लोकांनी तुला आता डोक्यावरती घेतलंय. आता तुम्हाला माझ्या आजोबांचं एक वाक्य होतं, एखाद्याला आपटायचं असेल ना तर पहिल्यांदा उचलावा लागतो. ही मंडळी त्यांच्यासाठी कामं करणार. बाळासाहेबांच्या अगोदरचं हिंदू हृदय सम्राट हे नाव काढून टाकणार, ही पदवी काढून टाकणार. सगळं त्यांच्यासाठीच. मग तुमच्यासाठी काय.
या नवनीत राणा ज्या वेळेला इथे आता पराभव झाला त्यांचा खासदारकीला, मुसलमानांनी रस्त्यावर येऊन जल्लोष केला. वेडे वाकडे त्यांनी हातभाव करत पाकिस्तानी झेंडे हातामध्ये घेऊन उत्सव साजरा केला, तुमच्या नाकावर टिचून. आम्हाला काही वाटतच नाही त्या गोष्टींचं. मागे पण अशीच दंगल झाली होती इथे अमरावतीमध्ये. माझे महाराष्ट्र सैनिक, विश्व हिंदू परिषद लोक आणि अजून काही हिंदुत्ववादी संघटना हे गेले अंगावरती, तेव्हा गप्प बसले. अहो, बाहेरून किती वेळ काम करायचं? एकदा द्या हातामध्ये सत्ता. नाही सडकून काढले एकेकाला, बरं त्यांची हिंमत होणार नाही इथे. आणि इथे तुमचं लक्ष जाऊ नये, तुम्ही म्हणून हिंदू म्हणून एकत्र येऊ नये. म्हणून महाराष्ट्रामध्ये एक संत खूप मोठ्या प्रमाणावरती एक चांगलं काम करतोय. आपल्या महाराष्ट्राकडे संतांची परंपरा आहे. महाराष्ट्राच्या या विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा आमची. अजून एक संत आलेले आहेत आपल्याकडे, संत शरदचंद्र पवार. या महाराष्ट्रामध्ये जे हिंदुत्वाचं जे माहोल होतं, हे बर्बाद कसं करायचं, खराब कसं करायचं. आणि म्हणून या माणसाने महाराष्ट्रात जातीपातीमध्ये विभागायला सुरुवात केली.